बक्षीस वितरण विराज पाटील आपण देखील स्टेजवरती या. चला बक्षीस वितरणाला सुरुवात करण्यापूर्वी व्यासपीठावरती जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. सर्वप्रथम सन्माननीय भारतीताई कोळी माजी नगरसेविका दिवाळेगाव त्यांचा शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करीत आहोत. स्पर्धेचे आयोजक प्रशांत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही या ठिकाणी करू. ताई आवर्जून उपस्थित राहिल्या या कार्यक्रमासाठी आम्ही आपल्या मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. एकदा जोरदार टाळ्या भारतीताई कोळी यांच्यासाठी. प्रशांतजी म्हात्रे यांचे शुभ हस्ते सन्मान होते. त्यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी केला जाईल आमचे समाजसेवक युवा समाजसेवक सातत्याने गोरगरिबांना मदतीचा आधार देणारे आमचे कुंदनजी म्हात्रे साहेब यांचा सुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. कुंदन शेठ म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिशय दानशूर दमदार व्यक्तिमत्व सन्मान या ठिकाणी मात्र होताना पाहायला मिळतात. जोरदार टाळ्या कुंदनजी म्हात्रे साहेबांसाठी. त्यानंतर आमचे बेलापूर गावकीचे अध्यक्ष सन्माननीय निलेशजी म्हात्रे साहेब यांचा देखील शुभ सन्मान ऋषी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर पुढील सन्मान ऋषिकेशजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी व्यासपीठावरती करीत आहोत. ऋषिकेश गरज यांचा सन्मान होईल. ऋषी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. सन्माननीय मनोजी डोंगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय मनोजी डोंगरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा आपण. आग्रोळी गावचे समाजसेवक त्यांचा सन्मान या ठिकाणी मात्र होतोय. त्यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमच्या विनंतीला मान देऊन आले आमचे विष्णू शेठ म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. विष्णू शेठ म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी होईल. सन्मान या ठिकाणी मात्र होतो विष्णू शेठ म्हात्रे यांचा. अभिनंदन आणि आभार. त्यानंतर बेलापूर गावातील एक असं सर्वोत्तम क्रिकेटपटू ज्यांनी पहिली बाईक आपल्या गावामध्ये आणली विराज पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. क्रिकेटच्या माध्यमातून पहिली बाईक बेलापूर गावामध्ये जिंकणारा खेळाडू आहे. विराज पाटीलचा सन्मान या ठिकाणी केला जातो ऋषी म्हात्रे यांचे शुभ हस्ते. त्यानंतर आमचे 3 दिवस तब्बल पंचाची भूमिका ज्यांनी पार पाडली आहे सिद्धू कोळी विनायक झेंडे यांना विनंती आहे की आपण कृपया यायचे. विनायक झेंडे या आपण. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी कुंदनजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपण विनायक झेंडे यांचा सन्मान करावा.
पंचांची भूमिका त्यांची भरपूर महत्त्वाची होती आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अभिनंदन. आणि सिद्धू कोळी यांचा देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. 3 दिवस महत्त्वाची भूमिका. त्यानंतर आमचे उदयजी भोईर यांचा देखील आम्ही सन्मान करू. त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगली अंपायरिंग आपली केली, परंतु काही कारणास्तव त्यांना या मैदानातून जावं लागले, परंतु त्यांचं देखील आम्ही या आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करीत आहोत. त्यानंतर आमचे तसेच रितेश टोळे आणि चेतन म्हात्रे याही आमच्या खेळाडूंनी खूप चांगली पंचांची भूमिका पार पडली. दोघांनाही विनंती की आपण देखील या. चेतन म्हात्रे या प्लीज. चेतन, आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी होईल. विष्णूजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते चेतनचा सन्मान करायचं आहे. आणि त्यानंतर आमचे 3 दिवस उत्तम गुणलेखकाची भूमिका ज्यांनी निभावली अनुराग यांचा सन्मान या ठिकाणी मी भारतीताईंना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते अनुरागचा सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. अनुराग या. आपण खूप चांगली लेखणी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये एक बेस्ट स्कोरर म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी निभावली आहे. अनुरागचा सन्मान या ठिकाणी होईल. त्यानंतर सलग 3 दिवस आम्हाला मोफत मंडप सेवा पुरवणारे आमचे रोहितजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी निलेशजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपण रोहित पाटील यांचा सन्मान करावा. रोहितजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आमचे सहकारी समालोचक मित्र राहुलजी राठोड यांची देखील 3 दिवस वाणी या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांना ऐकायला मिळाली. त्यांचा देखील शुभ सन्मान मी विनंती करेन ऋषीदादा घरत यांना की आपण आपले शुभ हस्ते आमचे समालोचक मित्र राहुल राठोड यांचा शुभ सन्मान करावा. नवी मुंबईतील वाशी गावातील एक युवा टॅलेंटेड नवोदित समालोचक आज नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आपली जागा बनवतोय आणि खऱ्या अर्थाने त्याच्या कलेला न्याय देण्यासाठी ऋषी म्हात्रे यांच्या विनंतीला मान देऊन तब्बल 3 दिवस चांगलं समालोचन त्यांनी केलं. त्याचा सन्मान या ठिकाणी मात्र केला जाईल. 3 दिवस ही स्पर्धा संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांच्यामुळे आपल्याला पाहायला मिळाली, ग्रामीण टेनिस क्रिकेट यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. दीपांशूचा सन्मान होईल. या व्यासपीठावरती या. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह या चॅनलचे खरं तर दीपांशू एक सर्वोत्तम कॅमेरामन, फार वय जरी नसलं तरी देखील त्याची कला चांगली आहे. मनोजी डोंगरे यांचे शुभ हस्ते सन्मान आपण करणार आहोत. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह कॅमेरावर खूप चांगलं याचं पाहायला मिळालं आणि सन्मान त्याचा मात्र या ठिकाणी होतोय. तर अडकिरीक सन्मान आम्ही इथे करतोय, ज्या आवाजाने खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांना तल्लीन केलेले आहेत, ज्या आवाजाने आज नवी मुंबई नव्हे, आज रायगड असेल, कल्याण डोंबिवली विभागामध्ये देखील या समालोचकाची मागणी होती. तर मी कुंदन दादांना विनंती करतोय, दादा आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा. हर्षदजी मडवी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप चांगलं समालोचन आपण त्यांचं ऐकलेलं आहे आणि त्यांचा शुभ सन्मान इथे होतोय. आज रायगड विभागामध्ये असो, आज कल्याण डोंबिवलीमध्ये देखील या समालोचकाची मागणी होती आणि हर्षदजी मडवी सर यांचा सन्मान इथे होतोय. आपल्या आवाजाच्या जोरावरती आज तुम्हाला सर्वांना तल्लीन केलेत. खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलात. थँक्यू सो मच. तर मीही मनापासून आभार. मला देखील समालोचनाला संधी दिली. जतीन पाटील, ऋषी म्हात्रे आणि प्रशांतजी म्हात्रे, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. मी राहुल राठोड इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.
आणि तब्बल 3 दिवस एक एक बॉल ज्या ज्या वेळेस मैदानाच्या बाहेर जायचं त्यावेळेस बॉल बॉयची भूमिका निभावणारे आमचे छोटे छोटे बॉल बॉईज सर्वांनी आपला सन्मान केला जाईल. बॉल बॉईज 3 दिवस त्या झाडाखाली बसून येणाऱ्या प्रत्येक गाडीला मैदानाच्या बाहेर कसं पाठवायचं त्याचं उत्तम नियोजन करणारी ती टीम होती. आहेत का या ठिकाणी? या आपण सर्वांनी आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल. हे आहेत पडद्यामागचे कलाकार आहेत जे खऱ्या अर्थाने कॅमेऱ्यामध्ये कधी दिसत नाहीत, आपल्या समोर कधी दिसत नाही, परंतु तरी देखील त्यांची महत्त्वाची भूमिका राहते. आणि फायनली आता आपण ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलाय. अंतिम मॅचचा सामनावीर या ठिकाणी शेवटचा मॅचचा सामनावीर या ठिकाणी मनोजी ढोंगरे यांना विनंती करतोय की आपण आपले शुभ हस्ते लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचे. आणि या सामन्याचा हिरो 4 बॉल 14 धावा बॉलिंग करत असताना 1 विकेट कैफ ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि फरहान पटेल यांच्याकडून त्याला 200 रुपयांचे कॅश प्राईज सुद्धा आहे. फरहान आणि तौसिफमध्ये 500 रुपये डिवाइड होतील. कैफ आणि तौसिफ आपण देखील या. तौसिफला 300 आणि कैफला 200 अशा पद्धतीने. फिल्डर या ठिकाणी बेस्ट उत्कृष्ट फिल्डर या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षक खरं तर निवडायचा होता आणि आम्ही पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी एकत्रित करत आज एकंदरीत या निर्णयावरती पोहोचलो. क्रिकेट खेळण्यासाठी वयाची मर्यादा नसते आणि क्रिकेट हा खेळच असा आहे की जिथे जमलं तिथं आपण खेळतो. आणि आजही वयाची 50 ओलांडल्यानंतर ज्यांनी आपल्या संपूर्ण खेळाचा दर्जा खूप चांगल्या रीतीने मेंटेन केला आहे, 38 सर्कलच्या आतमध्ये बाहेर खूप चांगली ज्यांची फिल्डिंग राहिली आहे, हनीफभाई पटेल बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. ऋषीदादा घरत यांचे शुभ हस्ते आपण या ठिकाणी हनीफभाई पटेल यांचा सन्मान करूया. हनीफभाईंसोबत आम्ही नक्की थोडीशी चर्चा करू. हनीफभाई या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर मिळाला आहे. बऱ्याच अवधीनंतर बऱ्याच टुर्नामेंटनंतर बक्षीस मिळाले आणि त्यातल्या त्यात तुम्हाला बेस्ट फिल्डर मिळाला. कसं वाटतंय? मला ते चांगलं वाटलं लेकिन माझ्या संगती माझं गाव खेळणे बोनकोडे माझ्या संगती आहे आणि शाबा दिवाला पण माझ्या संगती आहे. यासाठी आमची हिंमत अशी वाढलेली आहे. आणि मी या दिवाला बेलापूरचा अभिनंदन म्हणतो की त्यानं स्पर्धा भरलेली आहे आणि त्यातून पण आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे. ही स्पर्धा खरं तर आयोजित करण्यासाठी ही लहान लहान मुलंच होती, काही फार मोठे असे आयोजक या स्पर्धेमध्ये नव्हते. त्यामुळे ही स्पर्धा आयोजन करण्यामागे ज्यांचा हात आहे, जतीन, प्रशांत म्हात्रे, ऋषी म्हात्रे यांच्याविषयी काय बोलाल? कारण की भरपूर मेहनत त्यांनी ही स्पर्धा करण्यासाठी घेतली आहे. काय सांगाल? मी दिव्याला पण फॉर्म भरला होता पण यो ग्राउंड आम्हाला लक्की आहे, यासाठी आम्ही इथेच खेळलो. आम्ही थँक्यू व्हेरी मच. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. जाऊया उत्कृष्ट बॉलर पारितोषिक देण्यासाठी मी विष्णूजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपले शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड या ठिकाणी द्यायचा आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 8 विकेट्स ज्याच्या नावावरती आहेत, 8 विकेट्स
एनी कॉम्पिटिटर? बोनकोडे गावचा पार्थ चंदन ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एका स्पर्धेसाठी खरं तर पार्थ चंदन पुढील भिवंडीकडे रवाना झालाय, परंतु त्यांच्या वतीने हा सन्मान स्वीकारला. पार्थ चंदन ठरला बेस्ट बॉलर. उत्कृष्ट बॅटर पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय बेस्ट बॅटर निलेशजी म्हात्रे यांना, बेलापूर गावकीचे अध्यक्ष. 18 बॉल खेळला, 41 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या पूर्ण टुर्नामेंटमध्ये. आणि बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड माहुल कोलीवाडा. प्लेयर आहे महेश मांडवकर. एक्केचाळीस आणि त्याहीहून अधिक एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याने दिलाय. त्यानंतर तृतीय क्रमांक विजेता संघ तर जगन नाना यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला मांडागावचे आमचे एक बेस्ट पॅकर भूमी 11 बोनकोडी टीम ठरली या स्पर्धेची तृतीय क्रमांक विजेता संघ. मी सर्वच मान्यवरांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचं पारितोषिक भूमी 11 बोनकोडी टीमला देऊन सन्मानित करायचं. सर्वच मान्यवरांना विनंती आहे की आपण हातभार लावावा या पारितोषिकासाठी. बोनकोडे टीम ठरली या स्पर्धेची सेकंड रनर अप तृतीय क्रमांक विजेता अभिनंदन. त्यानंतर द्वितीय क्रमांक विजेता संघ ज्यांनी भरपूर शर्तीचे प्रयत्न केले परंतु शेवटच्या क्षणाला त्यांना देखील या स्पर्धेत द्वितीय क्रमांकावरती थांबायला राहायला लागलं. माहुल कोलीवाडा मुंबईचा संघ द्वितीय क्रमांक विजेता. रोख रक्कम 50,000 आणि ही चमचमती क्रिस्टल ट्रॉफी दिली जाते. अमित दादा यांना सुपूर्द केली जाईल. देवांश त्यानंतर पुढील पारितोषिक कुंदनजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज आपण देणार आहोत. कुंदनजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज, ज्यासाठी सुधीरजी पाटील यांच्याकडून श्री साई स्पोर्ट्सची ब्रँडेड बॅट ज्याला दिली जाणार आहे आणि ही आकर्षक मालिकावीराची ट्रॉफी विथ द बॅट. 61 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या आहेत आणि बॉलिंग करताना 4 विकेट. मिस्टर कैफ खेरणे टीम आझाद 11 मॅन ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड चाललाय कैफला. श्री साई स्पोर्ट्स ब्रँडची सुधीर पाटील यांनी दिलेली बॅट, ही ब्रँडेड बॅट तुला अभिनंदन कैफ. आणि फायनली ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलाय जवळ. आई गोवर्धनी माता चषक कोणती टीम उचलेल हा प्रश्न होता सर्वांच्या समोर आणि फायनली या सर्व प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि सर्व प्रेक्षकांच्या साथीने सोबतीने हा कप अर्थातच आई गोवर्धनी माता चषक चाललाय. आझाद 11 खेरणे चॅम्पियन इज द चॅम्पियन. खेरणे गाव इज द चॅम्पियन. 1,00,000 रुपये किमतीची ही बक्षीस स्पर्धा जिंकलं या ठिकाणी हनीफबाई पटेल आणि त्यांची टीम.
सर्व मान्यवरांना विनंती आहे, भारतीताई तसेच कुंदनजी म्हात्रे, निलेशजी म्हात्रे, विष्णूजी म्हात्रे, ऋषीजी घरत, मनोजजी डोंगरे, विराज पाटील सर्वांच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक या ठिकाणी वितरित करीत आहोत. फायनली अभिनंदन खेरणे टीम, आपला प्रवास या ठिकाणी खूप चांगला झाला आणि तुम्हाला विजेतेपदासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि ही स्पर्धा इथे संपली असं आम्ही या ठिकाणी आयोजकांच्या वतीने जाहीर करतो. खूप खूप धन्यवाद. पुढील वर्षी आणखीन मोठी स्पर्धा आपल्या करण्याचा प्रयत्न असेल. तोपर्यंत धन्यवाद.